विजय थलपती तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री बनलेत। चेन्नईमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न झालाय। विजय यांना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा आहे, तर सोहळ्याला राहुल गांधी यांची देखील उपस्थिती होती। சி ஜோசப் விஜய் எனும் நான் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ மறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்தவோ மாட்டேன் என்று ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன்। तर या ठिकाणी विजय थलपती हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले आहेत। खरं तर त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधी हे देखील उपस्थित होते, तर त्यांची ही जी जनता आहे तामिळनाडूची ती देखील मोठ्या प्रमाणात या सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। महत्त्वाची अपडेट समोर येते। रुपाली चाकणकर नाशिक शहरात दाखल झालेले आहेत। रुपाली चाकणकर SIT समोर हजर होणार आहेत। खरात प्रकरणात नेमलेली SIT रुपाली चाकणकरांची देखील आता चौकशी करणार आहे। त्यासाठी रुपाली चाकणकर नाशिक शहरात दाखल झाल्याची ही अपडेट समोर येते। चाकणकरांची आज SIT मार्फत चौकशी करण्यात येणार आहे। खरात प्रकरणात जी SIT नेमण्यात आलेली आहे त्या SIT कडून रुपाली चाकणकरांची चौकशी आहे। आज SITचा जो तपास सुरू आहे त्यासंदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांना निश्चितपणे मी सहकार्य। अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील काहींनी त्या ठिकाणी विधान केलं होतं। या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का, आपण नेमकं काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार। अंजली दमनी यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी DGना देखील भेटला तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।